पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जीवाला असणारा धोका दिवसेंदिवस वाढत चाललाय। ही चिंताजनक माहिती स्पेशल प्रोडक्शन ग्रुप आणि देशातल्या सर्व महत्त्वाच्या गुप्तहेर यंत्रणांनी दिली। त्यामुळे यंदाच्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून भाषण देताना मोदींनी बुलेटप्रूफ काचेच्या मागून देशाला संबोधित करावं अशी मागणी एसपीजीने केली आहे। त्यासाठी देशाचे सुरक्षा सल्लागार आणि मोदींचे अत्यंत विश्वासू सहकारी अजित डोवाल यांच्याकडे पंतप्रधानांची समजूत काढण्याची विनंती करण्यात आली। जगभरात आयएसआयएसद्वारे होत असलेले हल्ले, काश्मीरमधली अस्थिर परिस्थिती ही दोन कारणं त्याला आहेत। पण आयसिस आणि अल-कायदा सारख्या संघटनांव्यतिरिक्त लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद, हिजबुल मुजाहिदीन, हरकतुल मुजाहिदी अशा एकूण 7 संघटना मोदींच्या हत्येचा कट रचत असल्याची माहिती वारंवार उघड झाली। दिल्ली जयपूर महामार्गावरती आज अभूतपूर्व वाहतूक कोंडी झाली। रात्रभर झालेल्या मुसळधार पावसानं हरियाणामधल्या गुरुग्राममध्ये रस्ते पाण्याखाली गेले, तर अनेक ठिकाणी नागरिक 12-14 तासांपासून अडकून पडलेत। मुसळधार पावसानं बादशाहपूर नाला तुटल्यानं रस्त्यांवर काही फूट पाणी साचले। त्याचा परिणाम दिल्ली जयपूर मार्गावरच्या वाहतुकीवर झालाय। बस, ट्रक या अवजड वाहनांसह कार आणि दुसरी हलकी वाहनं रस्त्यांवर अडकून पडली। संततधार पावसानं गुरुग्राम परिसरातलं जनजीवन विस्कळीत झालंय। अजून अनेक ठिकाणी पावसाचा जोर कायम आहे। अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदासाठी डेमोक्रॅटिक पक्षाच्या अधिकृत उमेदवार म्हणून हिलरी क्लिंटन यांनी उमेदवारी स्वीकारली। फिलाडेल्फियामध्ये सुरू असलेल्या 3 दिवसांच्या डेमोक्रॅटिक पक्षाच्या कन्व्हेन्शनच्या शेवटच्या दिवशी हिलरी क्लिंटन यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर जोरदार हल्ला केला। बंदुका बनवणाऱ्यांच्या खिशात असणारा राष्ट्राध्यक्ष अमेरिकेला परवडणार नाही असं म्हणत त्यांनी ट्रम्प यांच्यावर जोरदार हल्ला केला। अमेरिकेच्या निवडणुकीत देशात बोकाळलेल्या गन कल्चरचा मुद्दा सध्या चांगलाच गाजतोय। त्या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यात डोनाल्ड ट्रम्प यांचं भाषण झालं। जवळपास 70 मिनिटांच्या भाषणात ट्रम्प यांनी गन कल्चरबद्दल एक चकार शब्दही काढला नाही। इंडोनेशियामध्ये 4 ड्रग्ज माफियांना थेट गोळ्या मारून मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आली। 3 नायजेरियन आणि एका इंडोनेशियन ड्रग माफियाला कोर्टानं दोषी ठरवल्यानंतर त्यांना थेट गोळ्या घालण्यात आल्या। या चौघांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती, म्हणजे तुरुंगात फाशी द्यायची होती, तिथे वादळ होतं। त्यामुळे चौघांना थेट गोळ्या घालण्यात आल्या। या चौघांसह आणखी 10 ड्रग्ज माफियांनाही मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आली। यामध्ये एका भारतीयाचाही समावेश आहे, पण त्यांना नंतरच्या टप्प्यात शिक्षा दिली जाणार आहे। इंडोनेशियापुढे ड्रग्सशी लढा देण्याचं मोठं आव्हान आहे। त्याकरता तिथं ड्रग्सच्या तस्करीकरता कठोरातली कठोर शिक्षा दिली जाते। अमेरिकेच्या राष्ट्रपती बराक ओबामा यांनी गुरुवारी झालेल्या डेमोक्रॅटिक नॅशनल कन्व्हेन्शनमध्ये आपल्यावरची एक चित्रफीत दाखवली। या फिल्ममध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही एक क्लिप होती। बराक ओबामा या व्हिडिओत मोदींबरोबर चर्चा करताना दिसतात। 2014 मध्ये पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर मोदी आणि ओबामा यांची जवळपास 7 वेळा भेट झाली। सिरियामध्ये दहशतवाद्यांशी लढण्याची एक नवी क्लुप्ती सेनेनं शोधून काढली आहे। दहशतवाद्यांच्या ताब्यात असलेल्या अलेप्पो शहरात बॉम्बऐवजी कागदी पक्षकांचा गोळा टाकून सेनेला सहाय्य करण्याचं आवाहन केलं। इतकंच नाही तर दहशतवाद्यांना आत्मसमर्पण करण्याचं आवाहन देखील करण्यात आलं। अंजबंजमध्ये स्वतःला बॉम्ब उडवलेला दहशतवादी मोहम्मद दलीलनं 2013 मध्ये एका चॅनलला दिलेली मुलाखत हाती लागली। त्या मुलाखतीत म्हटल्याप्रमाणे त्याची फसवणूक होऊन तो रस्त्यावर आला होता। जर्मनी 2 वर्ष आधी तो स्थायिक झाला आणि नुकताच तो आयएसआयएस संघटनेशी जोडला गेला होता। श्रीलंकेचे माजी राष्ट्राध्यक्ष महिंद्रा राजपक्ष यांनी मैत्रीपाला सिरिसेना सरकारच्या धोरणाविरोधात आपली नाराजी व्यक्त केली आहे। या धोरणाच्या विरोधात केंडीपासून कोलंबोपर्यंत 4 दिवसांचा मार्च सुरू करण्यात आला। राजपक्ष यांनी सरकारनं वाढवलेल्या टॅक्स संदर्भात आणि फ्री ट्रेड ॲग्रीमेंटमुळे महागाई आणि बेरोजगारी वाढल्याचा आरोप केला। तुर्कस्तानचे राष्ट्रपती तय्यिप यांनी सुप्रीम मिलिटरी काउन्सिलच्या सदस्यत्वाकरता डिनरचं आयोजन केलं होतं। त्याच्या आधी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली 5 तास मीटिंग पार पडली। या बैठकीला खूप महत्त्वाचं मानलं जात आहे, कारण बंडखोरीच्या प्रयत्नात सहभागी असलेल्या 1700 सैनिकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली। दहशतवादी संघटना नुसरा फ्रंटनं अल-कायदा संघटनेशी आपले संबंध तोडलेत। जगभर अल-नुसरा नावावरून चाललेली आपली सगळी ऑपरेशन्स बंद करून ती आता जबहत अल-शाम या नवीन नावानं चालवणार असल्याचं संघटनेचा प्रमुख अबू मोहम्मद अल-गोलानी यांना एका व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं। त्यामुळे आता या संघटनेचा संबंध कुठल्याही परदेशी संघटनेशी नसल्याचं त्यानं सांगितलं।
ड्रग माफियांवर कारवाई करत चिलीमध्ये 3 ड्रग तस्करांना ताब्यात घेण्यात आले. त्यातले 2 ड्रग तस्कर हे स्पेनचे, एक तस्कर कोलंबियातला असल्याचं बोललं जातं. या तिघांकडून $12 मिलियन किमतीचं कोकेन जप्त करण्यात आलं. फेसबुकमुळे ग्राहकांची संख्या वाढत असल्यानं सोशल नेटवर्किंग साईटला खूप फायदा होतोय. जानेवारी मार्चच्या पहिल्या 3 महिन्यात सोशल नेटवर्किंग साईटला तिप्पट फायदा झाला. आतापर्यंत ही वाढ $1.5 अब्ज इतकी आहे. तर या कालावधीत कंपनीच्या कमाईत देखील $5.4 अब्ज इतकी वाढ झाली. गेल्या वर्षी हीच कमाई $3.5 अब्ज इतकी होती. ब्राझीलची राजधानी रिओमध्ये ISIS संघटनेला समर्थन देणाऱ्या एका व्यक्तीला अटक करण्यात आली. ही अटक ऑनलाईन ॲक्टिव्हिटीजच्या आधारे करण्यात आली, कारण पोलिसांकडे कुठलेही ठोस पुरावे नाही आहेत. 5 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या रिओ ऑलिम्पिकमध्ये जवळपास 5 लाख लोक उपस्थित राहण्याची शक्यता, आणि म्हणूनच सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ही कारवाई करण्यात आली. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.